महिलांचं रिझर्वेशन याच्यासाठी बाबासाहेबांनी खूप आंदोलनं केली, खूप संघर्ष केला. प्रसंगी बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा दिला. त्यावेळेस काय बीजेपी नव्हतं, त्यावेळेस काँग्रेस होतं. आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झाले. मग कालेलकर आयोग नेमला. कालेलकरनं तर 40% शिफारस केली होती ना. ओबीसीला 40%, एससीला 13%, एसटीला 7.5%. आणि हा सगळा गोतावळा ओपन मध्ये यायला आणि तयार म्हटल्यानंतर रामनं खवळली आणि कालेलकरला झाले. कालेलकर काय केलंय म्हणाल, लय वाईट परिस्थिती आहे, 40% दिले दी की. आणि सगळ्यांनी ओपन मध्ये आमच्या पोराने काय खराटा धरायचा का हातात म्हटले. तंबी दिली कालेलकरला. आणि कालेलकरनं भीतीपोटी राष्ट्रपती महोदय हे आमच्या अहवालामध्ये काय त्रुटी अशा पद्धतीने पत्र दिलं आणि तो कालेलकर आयोग गुंडाळून ठेवला.